तर मित्र हो, गावच्या मंडळींचो ह्यो आपलो स्टॅमिना बघा कसो होतो, कारण गांगोच्या रायमध्ये आपलो नैवेद्याचा कार्यक्रम होतो तर खूप छान पद्धतीने पार पाडून आता हे खाले पूजेच्या तयारीसाठी इकडे येलेत. तर भाजी बनवतात इकडे फणसाची. आमच्या कोकणात खयचो पण सण कार्यक्रम असून दे तर सगळ्यात अगोदर आम्ही आमचा खळा किंवा आजूबाजूचा परिसर शेणाने सारवून त्याच्यावर चुन्याची रांगोळी काढतो. सुमारे 12-12:30 वाजल्यात तरी पण आपल्या ह्या मंडळींचो हौस बघा काय तो पूजा बांधूची. हीच तर मजा असता मित्रांनो गावात पूजा बांधूची. सुमारे 1-1:30 वाजलो आणि तरी पण बघा मित्रांनो पूजा अजून बांधतात. आणि आपण आता इकडे काय माहीत आहे भेळ बनवणार आहोत फरसाणाची. तर आमचे हे मुंबईचे अध्यक्ष बघा मुंबई मंडळाचे कांदो कापतात आणि ह्या साईड का फरसाण. तर तुम्ही पण यावा मित्रांनो आपल्या या फरसाणाची भेळ खाऊ. तर फायनली पूजा बांधून झालेली आहा. तर बघताय तुम्ही छान अशी पूजा बांधलेली आपल्या या गावाकडील मंडळींनी. आणि आता वाजल्यात 7-7:30 आणि आपण पण जाऊया आता घरी. सुप्रभात मित्र हो. तर पूजा बांधेपर्यंत सकाळ झाली आणि आज परत एकदा छान असं नजारा तुम्हाला सकाळचा दाखवतोय. तर छान वाटतं. तर काल रात्री आपण पूजा बांधायला घेतली होती तर तुम्ही बघितलात तुम्ही आपण कशी बांधत होती ही गावाकडे पूजा आपण कशी बांधतो तर ती तुम्हाला दाखवली. तर सकाळ झाली आहे म्हणजे उजाडला आणि आता आपण आलो होतो घरी. घरी खाली आलो मळ्यामध्ये. तर मळ्यामध्ये मित्रांनो छान असा परत एकदा तुम्हाला आज नजारा दाखवला. छान असा क्लायमेट आहे, थंड वातावरण पाठीमागे बघू शकता. तर चला आज परत एकदा नवीन ब्लॉगला सुरुवात केली आहे आपण. आज म्हणजे कालच आपण केली. तर काल रात्रीपासून सुप्रभात मित्र हो. नमस्कार, मी मयूर घाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करताय कोकणी मूर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर मंडळींनो काल तुम्ही बघितलं असाल आपण गांगोच्या रायमध्ये गेलो होतो. नैवेद्य होता काल. तर कालचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने झाला आणि आज ही कार्यक्रम आहे. टायटल थंबनेलवर तुम्हाला समजलं असेल. तर आजचा ब्लॉग ही छान होणार आहे मित्रांनो. तर आज आपल्या गावाकडील वाडीमध्ये सार्वजनिक पूजा आहे. तर गावाकडे कसं असतं मित्रांनो माहीत आहे, कुठलाही कार्यक्रम असून द्या तर तो सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पडतात. तर खूप बरं वाटतं. तर असंच तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये
बघायला भेटणार आहे। आणि काय माहिती मित्र हो, आपले जे रीतिरिवाज परंपरा आहेत ते आपण त्या जोपासल्या पाहिजेत। तर त्याच्यामुळे हा ब्लॉग घेऊन येतो आहे। खूप धमाल मस्ती असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये। तर सकाळी बघितलं म्हणजे काल आपण ब्लॉग चालू केला, म्हणजे अगोदरची तयारी तुम्हाला दाखवली पूजेची कशा पद्धतीने बांधतात आपल्याकडे। तर सकाळी 7 वाजले आपल्याला घरी येईपर्यंत। त्याच्यानंतर आपण जो काही गावाकडील सकाळची पहाटेचा जो नजारा दाखवला तुम्हाला, खूप छान वाटलं। आणि आता फ्रेश वगैरे होऊन झालो आहे, बसलो आहे आणि थोड्याच वेळानंतर मग आपण मांडावर जाऊ, तिथे आपली जिथे पूजा बांधलेली आहे तिथे। तर चला पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य मित्रांनो आम्ही एकत्र एका ठिकाणी जमा करून ठेवला, कारण ता पटकन भेटू व्हावा म्हणून। रात्री मित्र हो तुम्ही बघितलात की महिला मंडळी फणसाच्या भाजीची तयारी करत होती। आणि आता इकडे पण बघताय, कारण कसं माहिती आहे कमी पडू नये म्हणून ही महिला मंडळी परत ही फणसाची भाजी करतायत। तर मित्र हो, पूजेची लगबग तिकडे चालू आहे मांडवामध्ये। आणि आपण पण थोडंसं घरी जाऊया, थोडीशी पेटपूजा करूया, कारण आंघोळ केलो आणि तसंच वरती आलो मांडवामध्ये। चहा वगैरे पण प्यायलं नव्हतं, तर जाऊया आता घरी। चाय त्याच्याबरोबर भाकरी विक्री खाऊन नंतर मग येऊया परत मांडवामध्ये। तोपर्यंत भटजी काका पण येतील, भटजी काकांना गेले आणायला तिकडे बंदरावर। ते आल्यानंतर मग आपण मग परत जॉईंट होऊया तिकडे आपण मांडवावर। तर चला तुम्ही पण यावा भाकरी खाऊ। तर माझी परी सुद्धा बघा कशी छान नटलेली आहे, दाखवते तुम्हाला। आहे बघा, वाव। तर छान वाटतो तिला ड्रेस, मावशी आजीने तिला घेतला हा ड्रेस आहे मित्रांनो। तर खूप छान दिसतोय, लाईक तो बनता आहे। तर पल्लवीची तयारी झाली आहे, त्याचबरोबर त्रिशाची तयारी झाली आहे, आईची पण तयारी झालेली आहे। तर मंडळी आपण होता मगाशी मंडपात, जिथे आपली पूजा मांडलेली आहे तिकडे। तर तिथून आता आपण चाललो आहे विहिरीवर। तर कसं माहीत आहे, आपल्याकडे हा एक कार्यक्रम आवर्जून केला जातो, म्हणजे भट वाढणीचा। तर कसं असतं माहीत आहे, वर्षातनं एकदा तरी बावडीची म्हणजेच विहिरीची पूजा केली जाते। तर आपण आता खाली चाललो आहे, म्हणजे विहिरीच्या इथे, आणि तिथे भटजी काका आलेले आहेत। तर सर्वप्रथम आपण अगोदर विहिरीची पूजा करणार, त्याच्यानंतर मग आपण परत पूजा बांधलेली आहे तिथे आपण त्या मांडवात जाणार आहोत। तर चला जाऊया खाली, हे आमचा दरवर्षीचा कार्यक्रम असतो। तर या साईडला मित्रांनो बघताय विहिरीची पूजा झालेली आहे, आणि आपल्या थोडंसं उशीर झालो। आणि इकडे बघताय आपलं हे भटजी काका। तर गेल्या वर्षी आपण ब्लॉग बनवलो होतो विहिरीवरील पूजेचो। तर ब्लॉग बघितला नसेल तर गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये जाऊन तुम्ही बघा, पूर्णपणे माहिती आपण गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे। तर आता आपण आलो आहोत बावडीवर। तर
भट वाढणीचा कार्यक्रम छान प्रकारे झालेला आणि बघता आपली बावडी तू घेतला मी घेतोय तुम्ही सगळ्यांनी घेतलास की माका पो तर मित्र आपल्याक ना थोडंसं उशीर झालो इकडे खाली येऊ थोडंसंच भेटला आपल्याक पण ठीक आहे तर पूर्ण करू हां जीव वरती चालेल जर तुमका जर व्हिडिओ बघूची असतात ना तर गेल्या वर्षी आपण व्हिडिओ केली होती तर त्या व्हिडिओमध्ये सगळी आपण माहिती दिली होती तो व्हिडिओ पाठी फिरवा पाठी येऊन दे अरे तर ती व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा त्या व्हिडिओमध्ये आपण गावची जी आपली पूजा वगैरे आहेत ना ते दाखवण्याचा मी प्रयत्न केलो होतो आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे माहिती होती विहिरीवरचं काम झालेलं मनाचा हां असं सांग तर विहिरीवरच्या भट वाढणीचं जे काम होता तर आता पूर्ण झालेला आणि आता आपण जात आहोत जिथे पूजा बांधलेली आहे त्या मांडवात बावडेवरील छान असो कार्यक्रम झाल्यानंतर आता आपण इलाव पूजेच्या मांडवात आणि इकडे बघताय तुम्ही मित्र हो पूजेची तयारी चालू आहे भटजी काका बसलेले तुम्हाला दिसतात पूजेच्या इथे आजच्या ह्या कार्यक्रमाच्या पूजेसाठी खास करून बसणार पूजेसाठी मित्र इकडे बघताय तुम्ही समर्था माय बापा तुझं काय म्हणून मांडतो अधिकारी आज या ठिकाणी दरवर्षी सालाबाज प्रमाण ही जी काय म्हणून अवला श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करतात त्याप्रमाणे आज ही आयोजित केलेला ब्राह्मण हस्ते या ठिकाणी पूजन होणारा अशा प्रकारे आज ही जी काय म्हणून ठिकाणची असलेली व्यवस्था जी काय म्हणून ठिकाणचो मायबाप ठिकाणचो जो काय म्हणून व्यवहार त्या ठिकाणी तशी आज फुल नाही फुलाच्या पाकळीन वगमान काढलेला यो मान्य करून घेऊन बाय आई तुझी काय म्हणून सत्याची पुरवकळा आज 12चे 5 जे काय म्हणून त्या ठिकाणी त्या 5ची समज घालून 12ची समज घालून जशी उभी राहूलच तशी उभी राहून आज जी काय म्हणून सुखा तुझ्या अवलादीन या ठिकाणी खना नारळाची होटी विडो ठेवलेला ह्यो मान्य करून गेले आज 5 तत्वा 7 तळांचो जो काय म्हणून तू मालक आज या मालकाची जी काय म्हणून गादी वरसून आज या ठिकाणी हाक मारलेली आहे ती हाक पुरवून तशा पद्धतीन तशी आज फुलनाय फुलाचे पाकडेन वेडी वाकडी सेवा केलेली आहे मान्य करून घे चुकला का असात माकला का असात आज ते समज घालणारो समज देणारो विषयावर पाय ठेवणारो तू मायबाप उभो राहून असलेल्या मुला माणसात बुरा वासरात केल्या कर्तव्यात इथपासून मुंबईपर्यंत सर्वस्वी सांभाळ कर नि मारले हाक करून घेईन या महागणपती नमः स्थापित दीपम समर्पयामि महागणपती नमः पहिल्या हातावर पाणी घ्यायचं तो गोड कपडे महागणपती नमः नैवेद्यार्थी अंशतः गुणखाद्य नैवेद्यम समर्पयामि अमृताय नमः प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः परत पाणी घ्यायचं नैवेद्य मध्ये पानीयम समर्पयामि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः चार वेळा हातावर पाणी सोडायचं तांबण्यात उत्तराभूषण समर्पयामि हस्तप्रक्षालन समर्पयामि कुंडली गोवर्धे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भगवान श्री सत्यनारायण महाराज की जय भगवान नारदाला म्हणाले की नारदापूर्वी हे व्रत कोणी केले होते ते सांगतो फारच्या पूर्वी काशी नगरात एक अतिशय दरिद्र ब्राह्मण राहत होता भूक व तहाने व्याकुळ होऊन तो नेहमी हिंडत असे अशा या दरिद्र दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवानाने प्रश्न विचारला भगवान त्याने वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात येऊन त्या ब्राह्मणाला आदराने विचारले की तो वृद्धी असा कष्ट होऊन का भटकत असतोस हे ब्राह्मणा तुझे दुःख जाणून घेण्याची माझी इच्छा आहे ते ऐकून तो ब्राह्मण म्हणाला की दारिद्र्याने गंजलेला मी भिक्षा करण्याच्या निमित्ताने हिंडत असतो माझे दरिद्र नाश व्हावे यासाठी भूदेवा काही उपाय असेल तर मला सांगा हे ऐकून वृद्ध ब्राह्मण म्हणाला की एक उपाय
उपाय आहे. श्री सत्यनारायण विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असा देव आहे. त्याचे भक्तियुक्त मनाने पूजन केले तर मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. असे हे श्रेष्ठ दर्जाचे ते व्रत विप्रा तू कर असे सांगून त्या ब्राह्मणाला त्या वृद्ध ब्राह्मणाने ते व्रत कसे करावे याची संपूर्ण माहिती देऊन तो वृद्ध ब्राह्मण मुक्त झाला. ते व्रतविधान ऐकून ब्राह्मणाने हे व्रत करण्याचे ठरवले. त्या दिवशी घर करायला त्याला रात्री झोपही लागले नाही. सकाळी उठल्यावर सत्यनारायणाचे व्रत करण्याचा मनाने संकल्प करून तो ब्राह्मण भिक्षेसाठी नित्याप्रमाणे बाहेर निघाला. त्या दिवशी भिक्षा मागत असताना त्याला खूप भिक्षा व द्रव्य मिळाले. त्याने त्या द्रव्याच्या सहाय्याने पूजेची सर्व तयारी घेतली. आपल्या इष्ट मित्रांना बोलावले व मनोभावे सत्यनारायणाचे पूजन केले. या व्रताच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त झाला व धनधान्य समृद्ध झाला. तेव्हापासून दर महिन्याला हे व्रत करू लागला. असे सत्यनारायणाचे व्रताचरण केल्याने सर्व प्रकारच्या पापातून शेवटी मुक्त होऊन दुर्लभ अशा मोक्षपदाला गेला. ऋषीवर्य हो, हे सत्यनारायणाचे व्रत जो कोणी मनुष्य जेव्हा केव्हा करेल त्याची सर्वांची दुःख नष्ट होतील. सुत पुढे म्हणाले की ऋषीश्रेष्ठ हो, प्रत्यक्ष भगवंतांनी नारदांना सांगितलेले हे व्रत मी तुम्हाला सांगितले. आणखी तुम्हाला मी काय सांगू. हे सर्व ऐकून ऋषीने पुन्हा सुतांना प्रश्न विचारला की हे महेश सुता, त्यानंतर पृथ्वीवरील हे श्रेष्ठ व्रत कोणी केले होते ते संपूर्ण इतरातून जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली आहे. सूत म्हणाले की हे मुनीचे हो, आणखी पुढे ऐकावे. एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवानुसार ब्राह्मण व आपटे यांच्यासह व्रत करीत होता. इतक्या तहानेने व्याकुळ झालेला एक लाकडाची मुळे विकणाऱ्या ब्राह्मणाच्या घरी आला. घराबाहेर मुळे ठेवून पाणी पिण्याच्या उद्देशाने तो घरात आला. तेव्हा ब्राह्मण कोणते तरी व्रत करीत आहे असे त्याने पाहिले. त्याने ब्राह्मणाला वंदन केले आणि विचारले की हे प्रभू, आपण हे कोणत्या प्रकारचे व्रत करीत आहात. या व्रतामुळे कोणते फळ मिळते ते सविस्तर मला सांगा. हे ऐकून ब्राह्मण म्हणाले की सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण नावाचे हे व्रत आहे. त्याच्या कृपानुसार मी या धनधान्य समृद्धी होऊन सुखी आहे. त्या ब्राह्मणाकडून मुळे विकाने व्रताची संपूर्ण माहिती विचारून घेतली. प्रसाद घेतला व जलप्राशन करून अतिशय आनंदी मनाने तो आपल्या नगराकडे गेला. भगवान सत्यनारायणाचे मनात चिंतन करीत असल्याने आज मुळे विकून जे द्रव्य मिळेल त्यास पूजा साहित्य घेऊन भगवंताचे पूजन करावे असा त्याने विचार केला. गावातील श्रीमंत वस्तीत डोक्यावर मुळे घेऊन लाकडे विकण्यासाठी गेला. त्या दिवशी त्या लाकडाची त्याला दुप्पट किंमत मिळाली. त्यानंतर अतिशय आनंदी होऊन मुळे विकाने पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा इत्यादी सर्व पूजा साहित्य घेतले आणि ते एकत्र करून सवापट घेऊन आपल्या घरी गेला. आपल्या बंधू वर्तमानासह ब्राह्मणाने सांगितलेल्या विधीप्रमाणे करता पडलो प्रवाही भक्ता लागे पाऊस लवलाई. कोण पूर्वीला आशा नरहत्तलीन झाला पदकंपतलेशा. देव जय देव सुरवदनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी. जय देव नारायण देवा देवा
दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारत ओवाळू जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारत ओवाळू नारायण देवा पंचारत ओवाळू भावा जय जय दीन दयाळ सत्य नारायण देवा पंचारत ओवाळू. लहान मोठ्यांचे पाया पडणे ही पूर्वीपासून चालत आलेली प्रथा मित्रांनो आजही आपल्या या कोकणामध्ये प्रामुख्याने दिसून येते आहे. तर खूप बरं वाटतं हे बघून. तर मित्रांनो आता आम्ही इलाव जिकडे जेवणाची तयारी चालू आहे म्हणजेच महाप्रसादाची. तर पूजा असली की आपल्याकडे मित्रांनो आपल्या कोकणामध्ये महाप्रसाद जो ठेवलोच जाता. तर त्याच्यामुळे इकडे लगबग हा महाप्रसादाची आणि पुरुष मंडळी आणि ही आपली महिला मंडळी एकत्रित येऊन काम करतात. तर गावाकडे आमच्याकडे ही प्रथा पूर्वीपासून चालत इलेली आहे. कोकणामध्ये मित्रांनो प्रामुख्याने म्हणजेच आमच्या या पट्ट्यामध्ये देवगड पट्ट्यामध्ये मित्रांनो ही प्रामुख्याने जनता भाजी म्हणजेच फणसाची भाजी कुठल्याही कार्यक्रमाला केली जाते. म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये आवर्जून ही भाजी करतात. तर मंडळीनू आम्ही लावता परत इकडे मांडवाच्या इकडे पूजेचे थाळी आणि इकडे प्रसाद भरतात. म्हणजे जो पाया पडू की आपल्या पूजेच्या त्याच्यासाठी हे आपले हे युवा मंडळ प्रसाद भरता.
आमच्या आईन तर पहिलोच नंबर लावला ना पूजेक पाया पडोक. तर बघता तुम्ही माझी फॅमिली पाया पडो केलेली हा. इकडे आई हा, त्याचबरोबर इकडे पल्लू आणि त्रिशा तर पाया पडोक इलेली आहेत. तर लवकर नंबर लावला आणि पाया पडोक. चला अरे का गो काय काय गपचूप गपचूप काय बोलतास वाटता. पुढच्या आपल्या पिढीक म्हणजे समजूक हवा त्यांका की कशा पद्धतीने नैवेद्य काढले जातात. तर त्यांच्यासाठी हो आपलो व्लॉग हा. तर तुम्ही बघता इकडे नैवेद्य काढतात आपली ही मंडळी. एक घेऊन येते वर्ष दान कसं 3 वर्ष हे भाजूर अरे साखरबंडा अरे बेलूर काय गोवन बस आणखी एक बोल रो काय ना जो आहे आपल्याला हो ही क्या आवाज नाही हार्दिक खरंच लागले ए बाबा एक उडव. जेवढी मजा मित्रांनो 5 स्टार हॉटेलमध्ये बसून जेवक येत नाही तेवढी मजा मित्रांनो आपल्या या गावाकडील कोकणातल्या पारंपरिक पंक्तीत बसून जेवढी मजा येतात ना ती काय वेगळीच असता. खीर 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 कोणाला खीर घरात जाऊन पोस्टरपेक्षा वरती जाता. हो वहिनी इकडे बघा जरा. तर मित्र हीच तर मजा असते इकडे आपल्या या गावाकडली या जेवतानाची.
अरे इकडे डाळ वाढा. एक पत्रावळ्या एक पत्रावळ्या उपास कर या यजमानी वापस जेवण दे रे. आता बसला ना. तर मित्रांनो, आता ह्यो ब्लॉग मी हयच थांबवतोय, कारण भरपूर मोठो ह्यो ब्लॉग झालो हा. तर पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 भागामध्ये मी ह्यो ब्लॉग दाखवणार आहे. तर पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितला की कशा पद्धतीने आज ही आपली पूजा संपन्न झाली, आणि पार्ट 2 मध्ये पण मजा मस्ती असणार आहे. तर त्याच्यामुळे जसो ह्यो पार्ट 1 बघितला तसोच आवडीने पार्ट 2 पण बघा.